आमदाराला पाय हात जोडून विनंती एवढा रस्ता तयार करून द्या. पोरं शाळेमध्ये जाते काटे कोटे कुसते पोराला. तू किती वेळा आहे? मी तिसरीला आहे. आणि काय झालं तुला पायात काटा घुसलाय का? हा आमची लय दही नाही या अशा पोराचे दप्तर ते घेऊन जायला लागते. रस्ता खराब आम्ही मस्त प्रशासनाला सांगितलं याला सांग त्याला सांग कोणीच लक्ष देईल नाही आमच्याकडे. जाऊन देतात जे आहे ते बरं. आता काय करतात ते पहा. आता तुम्ही आता न्यूज आल्यानं पहा. तुर्काबाद घाणेगाव रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. चिखल खड्ड्यांनी साचलेले पाणी या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे नागरिकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. पण प्रशासनाचे लक्ष याकडे नाहीये. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भन्नाट शक्कल लढवली. चक्क पाण्याच्या बाटलीलाच माईक बनवत या विद्यार्थ्यांनी रस्त्याची व्यथा मांडली. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरत आहे. प्रश्न एवढाच आहे, विद्यार्थ्यांना बाटलीचा माईक बनवावा लागला. मात्र प्रशासनाचे अजूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याने आता तरी प्रशासन जागे होऊन या रस्त्याकडे लक्ष देणार का, असा तरी प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर नमस्कार, मी साक्षी सोपान पाटेकर. मी आज आलेली आहे तुर्काबाद घाणेगाव रस्त्यावर, जो की येतो जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका गंगापूर येथे. इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून खूपच वाईट वाटतंय. आपण आज या मुलांना विचारू त्यांचं काय मत आहे या विषयावर. ठीक आहे, तू किती वेळा आहे? मी 8वीला आहे. तुला रोज असं शाळेत जावं लागतं का? हो, रोज असं आम पाय शाळेत जातो. दादा, तू किती वेळा आहे? दीदी, तू किती वेळा आहे? मी 10वीला आहे. तुला काय वाटतं या रस्त्याबद्दल? तो रस्ता तिथल्यामुळे खूप भयंकर झालेला आहे. पाय सुद्धा चालता येत नाही. मग कशी शाळा करते तू रोज? रोज सकाळी पाय जावं लागतं. आणि तुझी शाळा बरोबर होते वेळेवर? नाही. रोज अरे बाळा, तू किती वेळा आहे? मी तिसरीला आहे. आणि काय झालं तुला पायात काटा घुसलाय का? हा चल पुढे चाल चाय खरा चाल. दीदी, तू किती वेळा आहे? 5वी. काय शाळा जाते का? हो. आणि हे काय घेऊन चालली तू? पुस्तक. आणि अशा अवस्थेत? बोला. दीदी, तू किती वेळा आहे बाळा? पहिलीला आहे का? तुला असंच जावं लागतं का शाळेत रोज? आणि तुझं कसं जमतं एवढ्या छोटासा जीव तुझा? काय करता आमची लय दही नाही या अशा पोराचे दप्तर ते घेऊन जायला लागते. रस्ता खराब आम्ही मस्त प्रशासनाला सांगितलं याला सांग त्याला सांग कोणीच लक्ष देईल नाही आमच्याकडे. जाऊन देतात जे आहे ते बरं. आता काय करतात ते पहा. आता तुम्ही आता न्यूज आल्यानं पहा. असं आमची इच्छा आहे. दादा, तू किती वेळा आहे? 5वीला आहे का? दादा, तू किती वेळा आहे? मी फर्स्ट इयरला आहे आणि रोज याच रस्त्याने कॉलेजला जातो पण येतो पण. आणि पहिलीपासून 12वी पर्यंत पण याच रस्त्याने आलेलो आहे. कॉलेजला किती पण अर्जंट काम असो जाता येत नाही. घरीच राहावं लागतं. खूप थोडा अरे, अवस्था आहे. तू एवढा भरला का चिखलाने? पडला होता का? अरे बापरे. दीदी, तू किती वेळा आहे? मी 9वीला आहे. आणि तू अशीच जाते का शाळेत? हो, आम्ही लहानपणापासून असंच जातो. आम्हाला खूप दगड ते खूप टोचतात, काटे बिटे घुसतात, तरी पण शाळेमध्ये बोलणे खाऊन आम्ही असंच जातो. दादा, तू किती वेळा आहे? मी आता डिप्लोमा 3rd इयर चालू आहे माझं. मी पहिले ते आता 2nd इयर पर्यंत पूर्ण याच रस्त्यानं चालत गेलेलो आहे. पाऊस आल्यावर मी कधी 1 महिना कधी 15 दिवस असं घरी पण राहतो. त्यामुळे माझं कॉलेज खूप बुडतं. तर माझी आमदार सरकारनं एवढीच विनंती का निदान फक्त पावसाळ्यापुरतं आम्हाला मुरुम किंवा काही टाकून द्या. धन्यवाद. बघा कशी अवस्था आहे या मुलांची. त्यांचं शिक्षण पण नीट होत नाहीये. आता या बाबांना विचारू त्यांचं काय मत आहे याच्यावर. मी आता किराणा सामान आणायला चाललो. अरे बापरे, असं जावं लागतं का तुम्हाला? असं झालं लागतं रोज. अवघड आहे खूप. हा, मोदी सरकार म्हणते आमचे आजचे दिन आलेवाले. आजचे दिन आहे असे आलेवाले आले. काटा तर पाच काटे घुसते. बाबांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेले दिसत आहे. तर प्लीज तुम्ही काहीतरी केलं पाहिजे आता याच्यावर. कोणाला सांगता हे दररोज तर हे जाणं येणं आहे ना आमचं. हे किती म्हणजे अंगाला काटा येणारे अशी गोष्ट झाली इथं. तर प्लीज तुम्ही याच्यावर काहीतरी करा. आणि हा रस्ता म्हणजे दुरुस्त तरी झाला पाहिजे. काहीतरी शिक्षणाचं काहीतरी आमदाराला पाय हात जोडून विनंती एवढा रस्ता तयार करून द्या. पोरं शाळेमध्ये जाते काटे कोटे कुसते पोराला.